नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय। म्हणून कित्येक बेरोजगार तरुण, तरुणी, दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आणि करिअरचा ऑप्शन म्हणून आपण या व्यवसायाकडे पाहत आहात। अशा परिस्थितीमध्ये आपण थेट माझ्यापर्यंत एक प्रश्न पोहोचवलाय की सर, आम्हाला तर गावरान कुक्कुटपालन करायचे, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा देखील मिळवायचा आहे, करिअरचा ऑप्शन म्हणून याला निवडायचे, पण सांगा ना सर की गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर अशी कोणती वेळ योग्य आहे की ज्या वेळी, ज्या काळी आम्ही गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात केली तर आम्ही 100% यशस्वी होणार। म्हणजे तुमचा प्रश्न कसा आहे की सर, गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात नक्की कोणत्या ऋतूपासून करायची? उन्हाळ्यापासून करायची, हिवाळ्यापासून करायची का पावसाळ्यापासून? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय की ज्यांना गावरान कुक्कुटपालनात करिअर करायचे, ज्यांना गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांच्या प्रश्नाचं थेट उत्तर की फक्त हिवाळ्यामध्येच करा गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात। जर हिवाळ्यामध्ये आपण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात केली तर या व्यवसायातून आपल्याला 100% लाखोंचा निव्वळ नफा कमावता येणार आणि असं मानल्या जाते आणि असं म्हणल्या जाते की जो गावरान कुक्कुटपालक बांधव गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात हा हिवाळ्यात करतो तो कधीच अयशस्वी होऊ शकत नाही। म्हणून जर तुम्ही या ठिकाणी गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात हिवाळ्यात केली आणि त्यासोबत आधुनिक तंत्राचा जर वापर केला मित्रांनो, तर 100% या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात हिवाळ्यात का करावी? हिवाळ्यात गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात केली तर आपल्याला कोणते फायदे होणार, याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार। म्हणून तुम्ही जर मला आपलं आणि खरंच घरातलं सदस्य मानत असाल तर एकच विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी सबस्क्राइब करा, कारण रक्ताचं पाणी करून अहोरात्र तुमच्या पुढे व्हिडिओ सादर करतो तर एकच आशा असती की कुठंतरी चांद्यापासून बांध्यापर्यंत, कुठंतरी तालुक्यात, जिल्ह्यात, गावात, खेड्यात माझा असा एक बेरोजगार तरुण बसलाय, तरुणी बसली, असा एक दिव्यांग विकलांग व्यक्ती बसलाय, असा एक वयस्कर मंडळीचा सदस्य बसलाय की ज्याला आधाराची गरज आहे आणि आधार मिळतो कुणापासून मित्रांनो? गावरान कुक्कुटपालनापासून। म्हणून तुम्हाला सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। आणि सबस्क्राइब करायचं तरी कसं? या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथं आल्यानंतर तुम्ही बघा मित्रांनो, खालच्या साईडला लाल रंगाचं सबस्क्राइबचं किंवा मराठीतील सदस्य व्हायचं ऑप्शन दिसेल, त्याला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल, घंटीला टच करून ऑल किंवा सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन काळाची गरज, गावरान कुक्कुटपालन लाखोंचा निव्वळ नफा देणारी संकल्पना। मग या गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात नक्की कधी करावी? उन्हाळ्यात करावी, पावसाळ्यात करावी का मग करावी हिवाळ्यात?
हा प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न नाही तर हे सोल्युशन आहे मित्रांनो. जर आपण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात हिवाळ्यात केली तर आपल्याला कुणीही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात हिवाळ्यात करायची. सर आम्हाला अनुभव नाही, आम्हाला माहिती काही नाही हो. सर तुम्ही आम्हाला सांगणार का? सर तुम्ही आम्हाला शिकवणार का? सर तुम्ही ट्रेनिंग देणार का? प्रशिक्षण देणार का? तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची वार्ता, हा उदय लाड तुमच्यासाठी घेऊन आलाय मिशन मेगा 500 प्रोजेक्ट. फक्त 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आता तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात. आणि जर तुम्ही एकदा माझ्यासोबत जोडले गेले तर गावरान कुक्कुटपालनाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत तुम्हाला सगळा सपोर्ट आम्ही करणार, रायझिंग स्टार परभणी करणार. मग याच्यामध्ये जॉईन व्हायचे तर लक्षात घ्या, 2 दिवसात 3 दिवसामध्ये गावरान कुक्कुटपालन शिकता येत नाही, ट्रेनिंग कंप्लीट होत नाही. मग जॉईन तरी कसं व्हायचं? जॉईन होण्याची सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला 84 21 82 62 62 या क्रमांकावरती फोन करायचा आहे. फोन दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लावायचा आहे. लावल्यानंतर तिथं आमचे लहाने बंधू लखन सर फोन उचलतील. उचलल्यानंतर तुम्हाला सगळं समजावून सांगतील आणि कशा पद्धतीने जॉईन व्हायचं ते सुद्धा सांगतील. अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही जॉईन झाले तर दर रविवारी 7 ते 9 उदय सर म्हणजे माझं लाईव्ह सेशन आणि त्यानंतर दररोज दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. जसा मी एक्सपर्ट आहे तसेच लखन सर सुद्धा याच्यामध्ये निष्णात आहेत. म्हणजे तुम्हाला अजिबात या ठिकाणी अडचण भासणार नाही. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, मी असो, लखन सर असो, नाही तर जय सर, अशी आमची ही त्या ठिकाणी त्रिकूट आहे की या 3 जणांच्या माध्यमातून तुमचा कायापालट होणार. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे ना, तात्काळ संपर्क साधा 84 21 82 62 62 वर घ्या रजिस्ट्रेशन करून. पण कुणावर बळजबरी नाही. तुमच्या मनाला वाटलं, तुम्हाला पटलं, जॉईन व्हा, नाही वाटलं सोडून द्या. पण अंधारामध्ये बाण चालून फायदा नाही मित्रांनो. एका जणाच्या हाताला पकडून जर समोर गेले तर तुमचा फायदा होईल. आणि रायझिंग स्टार परभणीचं मार्केट, रायझिंग स्टार परभणीचं हे चॅनल तुम्हाला विक्रीसाठी सुद्धा अथांग महासागरामध्ये नेऊन सोडेल, ज्यामुळे तुम्हाला विक्रीची सुद्धा बहुधा काहीही अडचण राहणार नाही. तर हे झालं मित्रांनो या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जॉईन होण्याचं. आता आपल्याला व्यवसाय सुरू करायचा, हिवाळा आलाय. हिवाळ्यामध्ये म्हणतात की व्यवसाय चांगला असतो आणि असं म्हणतात की जुने जाणते लोक की जर सुरुवात करायची असेल कुक्कुटपालनाची तर हिवाळ्यात करावं. खरंय का? मग मित्रांनो फक्त मी खरं खोटं सांगणार नाही, त्यामागची कारणं सांगणार, ज्यामुळे मित्रांनो व्यवसाय निवडायचा तर का निवडायचा आणि निवडला तर आपला फायदा कसा होणार, आता सगळं या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात हिवाळ्यात करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण तुम्हाला माहित आहे का? गावरान कुक्कुटपालनामध्ये सर्वात कमी आजार हिवाळ्यात येत असतात आणि यामुळे कोंबडी, कोंबडा, पिल्ले हे या ठिकाणी एक्सपायर होण्याचं प्रमाण कमी असते. म्हणजे जर आपण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात हिवाळ्यात केली, आपल्याला अनुभव नाही, काहीच माहित नाही, आपल्याला त्या ठिकाणी CRD कळत नाही, आपल्याला त्या ठिकाणी राणीखेत कळत नाही, मानमोडी नाही, मर नाही, आपल्याला कोरायजा माहित नाही, डायरिया माहित नाही, आपल्याला त्या ठिकाणी देवीरोग माहित नाही, काहीच माहित नसू द्या, साधं सुद्धा लेक्झिन पावडर बिवडर घेऊन सुद्धा तुम्ही कुक्कुटपालन केलं तर हिवाळ्यामध्ये कोंबड्या दगावत नाहीत, कोंबडे दगावत नाही. मला सांगा, सर सलामत तो पगडी 50, मुर्गी सलामत तो फार्म 50. खरंय का खोटंय? खरंय. कारण जोपर्यंत आपली कोंबडी टिकणार नाही, जगणार नाही, वाचणार नाही, तोपर्यंत मग आपण पोचणार का लाखोंच्या नफ्यापर्यंत? अजिबात नाही. म्हणजे आपल्याला कोंबडीला जगवायचे, वाचवायचे, टिकवायचे आणि मगच आपल्याला मिळणार आहे लाखोंचा या ठिकाणी निव्वळ नफा. मग सगळ्यात महत्वाची कुक्कुटपालनातली अडचण कोंबडीवरील आजार, कोंबडी मरण्याचं प्रमाण. पण हिवाळ्यात सुरुवात केली की तुमच्या कोंबड्या दगावत नाहीत, मरत नाहीत, प्रमाण कमी असते आणि जोपर्यंत तुम्हाला आजार कळतात तर हिवाळ्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन जातात. आणि यामुळे मित्रांनो असं म्हणल्या जाते जो खरं डोक्याची मेहनत करतो, शारीरिक श्रम करतो आणि आधुनिक तंत्राचा वापर करतो, तो जर या हिवाळ्यात त्या ठिकाणी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करत असेल तर तो फक्त 2 ते 3 वर्षातच ₹1,00,000 2,00,000 रुपये महिना या व्यवसायातून पाडल्याशिवाय मागे हटत नाही. तर हे झालं मित्रांनो पहिलं कारण की बाबा आजार कमी येतात, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही खाद्य दिलं असं म्हणतात बघा, काही जण दुहेरी हाडाची असतात, पण काही गोष्टी लक्षात घ्या की हिवाळ्यामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त ऑपरेशन का होतात? तर हिवाळ्यामध्ये ऑपरेशन होण्याचं कारण म्हणजे ती जखम भरून निघते. हिवाळा पोषक असतो, हिवाळ्यामध्ये दिलं ते मानलं जाते, हिवाळ्यामध्ये चांगल्या मजबूतीनं आपण ताकदीने या ठिकाणी पुढे जाऊ शकतो.
म्हणून हिवाळा महत्वाचा आहे. हिवाळ्यामध्ये तुम्ही खाद्य दिलं, कोंबडीला पचते, पाचन क्षमता मजबूत असते आणि कोंबडीला उष्णतेसोबत झुंजायची गरज नसते, वातावरण फेवरेबल असते, म्हणून कोंबडीची वाढ चांगली होते, मजबूत चांगली होती, शरीरयष्टी चांगली होते आणि या माध्यमातून आपली कोंबडी दगावत सुद्धा नाही आणि दिन दुगणी रात चौगणी प्रोग्रेस जी म्हणतात ना, यामुळेच होत असते. म्हणून गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात 100% हिवाळ्यातच करावी. तिसरं महत्वाचं कारण, शेवटचं कारण आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये 2 प्रकार आहेत. अंडे आपण ठेवले कोंबडी खाली, तिथून पिल्ले निघतात आणि दुसरा पिल्ल काढण्याचा प्रकार मशीनमधून. तुम्हाला सांगतो, हिवाळ्यामध्ये कोंबडी खाली अंडे ठेवा, नाही तर मशीनमध्ये पिल्ल जास्त निघतात. दुसरी महत्वाची गोष्ट, निघणारी पिल्ल टिकतात, टिकणारी पिल्ल मजबूत होतात, मजबूत पिल्ल अंडी घालतात, अंडी घालणारी पिल्ल त्या ठिकाणी मोठी झाल्यावर कोंबडे बनल्यावर उत्पन्न वाढवतात. हो की नाही? 100% खरं. मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, एक तर कोंबडी दगावत नाही, कोंबडा दगावत नाही, पिल्ले दगावत नाही, हे पहिलं महत्त्वाचं कारण. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिलं ते त्यांना पचते म्हणून ते मजबूत शरीरयष्टी बनते, म्हणजे बॅच चांगली बनते. आणि तिसरी गोष्ट, पिल्ल निघण्याचं प्रमाण, पिल्ल टिकण्याचं प्रमाण, पिल्ल वाढण्याचं प्रमाण, पिल्ल जगण्याचं प्रमाण हे हिवाळ्यात जास्त असते. म्हणून आपण जर विचार केला नवीन कुक्कुटपालक बांधव म्हणून फार्म वाढवणं, त्या ठिकाणी मोठा करणं, तर एक गोष्ट लक्षात घ्या की हिवाळ्यातच करा गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात. कारण हिवाळ्यामध्ये ऋतू जास्त बदलत नाही आणि हिवाळा एवढा पोषक असतो मित्रांनो, तुम्हाला गॅरंटीने देतो, आमची साथ आणि हिवाळ्याची तुमची सुरुवात 100% तुम्हाला 1 ते 1.5 वर्षातच लाखोंचा निव्वळ नफा कमावून या ठिकाणी देऊ शकते. म्हणून मित्रांनो, विनंती करतो तुम्हाला की तुम्ही 100% हिवाळ्यात करा गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात, ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व संकटातून तुम्ही दूर होताल. करायचं तर कधी जमते हो, तसं काय नाही, पण एक मुहूर्त राहते, तारीख राहते, वार राहते, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करा. दिवाळी होऊ द्या, नाही तर दिवाळीच्या पावन दिवशी पटलं मनाला, वाटलं मनाला तर सुरुवात करा, नाही तर बरोबर वाटत नसल तर दिवाळी झाली की तात्काळ करा. मी म्हणत नाही शेकडो कोंबड्या आणा, 20-25 कोंबड्या आणा, 4-5 कोंबड्या आणा, आपल्यासोबत जॉईन व्हा. ही दिवाळी तुमची, माझी ही दिवाळी, या ठिकाणी संकल्पांची ही दिवाळी, पुढच्या वर्षीसाठी लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठीचा असणार आपलं टार्गेट. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की या दिवाळीला एक वचन घ्या, या दिवाळीला एक संकल्प घ्या की या हिवाळ्यात मी गावरान कुक्कुटपालन सुरू करणार, या हिवाळ्यात मी रायझिंग स्टार परभणी सोबत जोडला जाणार, या हिवाळ्यात मी उदय लाड सरांचं मार्गदर्शन घ्यायला सुरू करणार आणि पुढच्या हिवाळ्यापर्यंत मी माझ्या फार्म मधून कमीत कमी 40-50 हजारांचा निव्वळ नफा आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मी सांगणार नाही, जो मेहनत जेवढी करेल तेवढा, कुणाला लाख, कुणाला 2 लाख, कुणाला 5 लाख सुद्धा महिना पडू शकतो. तुम्ही किती मेहनत करणार याच्यावरती सगळी गणित या ठिकाणी अवलंबून आहेत. म्हणून मित्रांनो, प्रशिक्षण पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे तर तुम्ही तात्काळ जॉईन व्हा या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या मिशन मेगा 500 प्रोजेक्ट सोबत. या प्रोजेक्टमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही लखन लाडसर यांच्या मोबाईल क्रमांक 8421826262 वर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान कॉल करा. अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही जॉईन होऊन जा. तिथं तुम्हाला दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर गायडन्स करतील आणि दर रविवारी 7 ते 9 माझं सेशन आहे. पण एक तुम्हाला वायदा करतो की तुमचा फायदा केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि बघा, 500 रुपये घेतोय म्हणजे काय फक्त मला पाहिजे अशातला भाग नाहीये. या ठिकाणी मला किती मिळते हा मुद्दाच नाही, कारण माझ्या सोबत मित्रांनो या ठिकाणी जो स्टाफ आहे तर त्यांची पेमेंट व्हावी बस एवढं, कारण ते अनालिसिस करतात, खूप छोट्या मोठ्या गोष्टी आणतात त्यासाठी. बाकी हे बघा, पटलं करायचं, नाही पटलं सोडून द्यायचं, कोणालाही या ठिकाणी त्या ठिकाणी बळजबरी नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक बेरोजगार तरुणाला, दिव्यांग विकलांग व्यक्तीला, वयस्कर मंडळी सदस्याला आमंत्रित करत आहे की बाबांनो, जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शनासाठी संपर्क साधा 8421826262 वर. तुम्हाला वाटत असेल 500 रुपये चालेल, 500 रुपये कुठं जात नाहीत मित्रांनो, कारण आज आपण साधं नाश्त्याला बसलो तर 100-200 रुपये जातात, तर जेवायला बसलो तर 500-700 जातात आणि एवढं लाखोंचा निव्वळ नफा कमावणाऱ्या संकल्पना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. तर 500 रुपये मासिक शुल्क काय नाही, तरी देखील पटलं करा, नाही पटलं सोडून द्या, बळजबरी अजिबात नाही. आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप पण चालू केला आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर तुम्ही नाव, पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला आपला जिल्हा, आपली मार्केट या संकल्पनेअंतर्गत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफतमध्ये त्या ठिकाणी सामील करून घेतल्या जाईल.
तर हा होता तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की बाबा हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करायची आहे, मग हिवाळा बेस्ट आहे का? तर मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करण्यासाठी हिवाळा बेस्ट नाही, अत्यंत बेस्ट आहे, म्हणून उशीर करू नका. दिवाळीनंतर तात्काळ त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही गावरान कोंबड्या आणून सुरुवात करा. आणि गावरान कोंबड्या आणल्यानंतर काही लसीकरण करावं लागत असते, तर त्याची माहिती अधिक प्राप्त करण्यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर लखन सरांशी. तर मित्रांनो, ही होती पूर्ण संकल्पना की हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात का करावी, केली तर काय फायदे होतात समजून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तरी देखील माझ्याकडून काही राहिलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येत्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहील. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक तर करून घ्या. सोबतच जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.